अमेझिंग. श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत नारळाच्या वड्या. तर नारळाच्या वड्या बनवण्यासाठी मी इथे एक नारळ हे खोवून घेतलंय, एक वाटी साखर घेतली बारीक करून, त्याच्यामध्ये वेलची पावडर घातले, एक छोटी वाटी तूप घेतले आणि हे घेतले बदाम घेतलेत वाटून बारीक. तर आपण हे आता वड्या करायला घेऊया. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तूप घालून घेऊया. सगळं नाही घालायचं, थोडं ठेवायचं. हे तूप चांगलं हे झालं की याच्यामध्ये हे नारळ घालून घ्यायचं आपल्याला किसलेलं. आपण हे सगळं नारळ ह्याच्यात घालून घेतलंय. आता ह्याला चांगलं परतून घेऊया. याचं थोडंसं पाणी सुकलं की मग याच्यामध्ये आपल्याला साखर याला असं 2 मिनिटं परतवायचं. इथे गॅस फास्ट नाहीये, स्लो आहे. तर स्लो गॅसवरच आपल्याला हे असं परतून घ्यायचं व्यवस्थित. आता हे आपलं नारळ बघा असं चांगलंसं असं याच्यातलं पाणी आटलंय, म्हणजे शोषून घेतलंय, सुकं झालंय थोडं. आता ह्याच्यामध्ये घालूया बदामची पावडर आणि याला चांगलं असं मिक्स करून घेऊया. ह्याला असं 2 मिनिटं आपण अजून सतत खालती वरती करून घेऊया. असं आपलं हे छान असं परतलेलं आहे, शकता एकदम सुट्ट झाले. आता ह्याच्यामध्ये साखर घालूया. ही 1 वाटी ह्याच्यामध्ये वेलची पावडर वगैरे आपण सगळं वाटून घेतलं होतं ते घालूया. आणि ह्याला आता चांगलं मिक्स करायचं. ह्याला पाणी सुटतं. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर बघा ही आपली साखर छान अशी ह्याच्यामध्ये विरघळली आहे. बारीकच करून घ्यायची साखर, कधी म्हणजे अशी अख्खी साखर नाही घालायची, तर काय वेळ लागतो साखर विरघळायला. त्यामुळे अशी पावडर करून घेतली की पटकन होते. किती छान झालंय हे सारण. तर बघा आपलं सारण खूप छान झालेलं आहे हे नारळाच्या वड्यांचं. तर ह्याला असंच 5 मिनिटं सतत वरती खालती करत बारीक गॅसवरती आपल्याला ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. असं एकसारखं वरती खालती करायचं, म्हणजे खाली चिटकत नाही ते. आणि पटकन होते, अगदी 10 मिनिटात होते नारळाची वडी. पटकन कोण घरी आला अचानक तर हे त्यांना करू शकतो बनवून अशी गोड. आता हे आपल्या इथं सारण होते तोपर्यंत आपण एक ताटाला तूप लावून घेऊया. तर इथे मी एक ताट घेतले मोठं, त्याला पलटी मारून घेतले आणि ह्याला चांगलं स्वच्छ पुसून वगैरे घेतलंय, व्यवस्थित सुकं केलंय. आणि मी मगाशी थोडंसं तूप ठेवलं ना ते याच्यावर टाकून घ्यायचे असं आणि ह्या ताटाला पूर्णपणे पसरून घ्यायचे असं. आणि आपल्याला ह्याच्यावरती या वड्या ठेवायच्या. त्यासाठी असं व्यवस्थित लावून घ्यायचं सगळ्या बाजूने. खाली तूप लावलं की पटकन वड्या निघतात अशा वेगवेगळ्या म्हणून. तर आपलं हे इथे तूप लावून झालेलं आहे. तर आपण एकदा सारणाला बघूया. तर बघा आपलं हे 5 मिनिटं चांगलं असंच आपण ह्याला गॅसवरती ठेवलं होतं, बारीक गॅसवरती. आता हे आपलं छान झालंय सारण. आपण हे आता एक त्या प्लेटमध्ये काढून घेऊया. बारीक साखर केले की पाणी सुटत नाही जास्त आणि पातळ होत नाही, त्यामुळे असं करायचं. छान अशा वड्या होतात. तर हे बघा आपण हे सगळं टाकून घेतलंय. आता ह्याला असं पसरून घ्यायचे.
हे गरम आहे ना, असं गरम ह्याच्यातच पसरून घ्यायचं आहे ना, म्हणजे ह्याच्या वड्या छान होतात. ते बघा आपली ही पूर्ण पसरून झाली वडी. अशीच ही सगळं पसरून घ्यायची आणि ह्याला आता फॅन खाली थंड व्हायला ठेवायची. मग थंड झाले की ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. तर आपल्या ह्या वड्या सारण थंड झालेलं आहे वड्यांचं. तर आपण ह्याला कट करून घेऊया. असं चांगलं 1 ते 2 तास असंच ठेवलं होतं थंड व्हायला. ह्याच्या आता वड्या करून घ्यायच्या. आपण हवा तर आकार ह्याला देऊ शकतो आपल्याला जशा पाहिजे तशा. किती छान झाल्यात आपल्या वड्या. छान होतात आणि सॉफ्ट पण होतात, अशा कडक नाही होत. तोडून दाखवते. मस्त अशा सॉफ्ट झालेल्या आहेत. कशा वाटल्या ते नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.